सर्जाचा संसार टुकीनं चालला होता. उजनी कॅनॉलचं पाणी शेतीला मिळत होतं. सर्जाला 4 एकर जमीन होती. सर्जा संसाराला हातभार लावत होती. ज्वारी, मका, गहू, अर्धा पाऊण एकर ऊस, जित्राबाकरता लागणारं कडवाळा असायचं. 2 बैल, 1 खिलार गाय, 1 भोरी म्हैस, लेकरावानी जपलेलं खिलार गाईचं खोंड. सर्जा खोंडाला कणकीचं गोळं खायला घालायचा. वर्षाच्या वर्षाला गाय यात द्यायची, दर येताला खोंड द्यायची. कार्तिकी वारीला खिलार खोंडाला मागणी जास्त असायची. कार्तिकीला खोंडाच्या पैशानं सर्जाचा खिसा खुळखुळायचा. खोंडाला 4 पैसे लागून यावावं, खोंड शाबूत दिसावं म्हणून कणकीचं गोळं, पेंड, मकचा भारडा खोंग्यानं खोंडाला खायला घालायचा. भोऱ्या म्हशीच्या दुधाला फॅट चांगलं लागतं. भोरी म्हस दुधाला जड पण खाणाराला गोड लागायचं. घरचं भागून लिटर 2 लिटर दूध डेअरीला घालत होता. डेअरीचं बिल दर 10 दिवसाला मिळायचं. घरच्या कामाधामातनं सवड मिळाल्यावर सर्जा आपली बैलगाडी भाड्यानं नांगरटीला, कुळवाला, आवताला, पेरणीला घेऊन जायचा. दिवसाला 1500 भाडं मिळायचं. शेतात पिकलेलं खायला, म्हैस दूध दुभत्याला, बैलाचं भाडं, पेंड, सुग्रास, भारडा याच्या त्याच्यावर म्हणजे वरच्यावर जायचं. खोंडाचं पैसं गिरजीच्या लग्नाला गाठीला गाठ मारून नवरा बायको ठेवत होती. धाकटं पोरगं साध्या कोंबड्या हाकलत हाकलत अभ्यास करायचं. शेळीच्या थानाला चिकटलेली कोकरं पेता पेता मुंडीनं डुशी मारायची, मग शेळी पण धडक मारायची. कोकरं ब्या ब्या करत लांब पळायची. जाता येता बज्याचं बोकाड शेळीचा ताण काढायचं. बज्यानं बोकाड बेण्याला पाळलं होतं. बज्या ख्वाट बेनं बोकाड फुकट सोडत नव्हता. 50ची नोट मागायचा. निसर्ग नियमात अडथळा आणायचा. बोकडाला कळावा घालायचा. 50 टेकवलं म्हणजे बोकडाचा कळावा सोडायचा. मग बोकाड शेळीला दुमतं करायचं आणि बज्या 50 रुपये घेऊन दारूच्या गुत्त्यावर जायचा. कोणाच्या जीवावर कोण मज्जा मारतंय सध्याला कळत नव्हतं, पण हे सगळं बघत बघत सध्याचा अभ्यास चालायचा. सर्जा बाईला मागं, सारजा शेतात वैरण पाणी, जळान काटूक, कोंबडं कुत्रं कुणी आलं गेलं ह्यातच तिला उगवलेलं मावळलेलं कळत होतं. सर्जाची लेक गिरिजा 10वी पास होऊन सुद्धा तालुक्याला शिकायला जायची संधी मिळाली नाही. नात्या धोत्या पोरीला शहरात शिकवायला सारजा राजी झाली नाही, म्हणून गिरिजाला चुलीपुढं जाळ घालत बसावं लागलं. तवापासनं पाटलाचं होबला गाबडं गिरिजावर जाळं टाकत होतं. दिवसातनं 4 वेळा सर्जाच्या घरामोरनं चक्रा मारत होतं. गिरिजाला तारुण्याची चाहूल लागली होती. नकळतपणे मिसरूड फुटलेल्या पोरांकडे बघत राहायची. गालातल्या गालात खुदकन हसायची. खांद्यावरनं डळलेला पदर सावरायची. आपल्याच रूपाला आईन्यात निहाळायची. गालातल्या गालात हसायची. सुखानं चाललेल्या संसारात सर्जाला काय पण कमी नव्हतं. शेतकऱ्याला हाय ह्यात समाधान मानून दिस गोड करायचा असतोय. उगवल्या मावळल्या कष्टाला झुकून घ्यायचं असतंय. रगडून काम करायचं. पोट भरून 3 टायमाला वलं वाळकं हादडायचं आणि गरदुडं भरायचं. पैका येतोय म्हणून शेलकं बाजारात विकायचं, हलकं घरात खात बसायचं. घर सांभाळणाऱ्या कुत्र्या मांजराला पण रोजचा भाकर तुकडा द्यायचा. कुणी दारात वारकरी आला, मागतकरी आला तर त्याला बी मोकळ्या मानानं द्यायचं. बलुत्याला त्यांचा वाटा द्यावा लागायचा. आपल्या घासातला घास दुसऱ्याला द्यायचा. गणपती उत्सवाला, नवरात्र उत्सवाला, गावची जत्रा आली तर सगळ्या बराबर वर्गणी द्यायची. रोजच्या कामाच्या कासाट्यातनं तेवढीच उसण मिळायची. मागच्या 2 सालापासनं पावसानं वड दिली. पाऊस पाणी होतं तेव्हा मुबलक पाणी असायचं, म्हणून लोकांनी पडाक सडाक मुरबाड रानं वहीत केली. पाण्याचा उपसा वाढला. पाण्याची पातळी घटली. औंधा तर पावसाळ्यात पण पाऊस झाला नाही. हिरी, बारवा, बोर आटलं. धरणात अपुरा पाणी साठा म्हणून प्यायला पाणी राखीव ठेवलं. पाऊस झाला नाही, पेराच झाला नाही.
उगवणार कुठलं, पिकणार कुठलं? जमिनीतलं पाणी आटलं. भडवे अधिकारी हात झाडून मोकळं झालं. उजनीचं पाणी बारामतीला, कुर्डुवाडी बार्शी करमाळ्याला, सांगोल्या सकट 100 गावाला, मंगुड्याला खालनं वरनं सोलापूरला, आता तर उस्मानाबाद मराठवाड्याला चाललंय. समध्या शहरातल्या लोकांची ताण भागवायची म्हणून उजनीच्या डाव्या उजव्या फाट्यावरच्या लोकांना सरकारनं काट्यावर धरलंय. कुणी एखादा पुढाऱ्याकडं वरडत गेला तर शेतकऱ्याला फाट्यानं कोलत्यात, वर शब्दानं डाकतात. हल्ली शेतकऱ्याला कोणी वालीच राहिला नाही. पहिलं म्हणायची शेतकरी सुखी तर जग सुखी. पण आता जेवढा शेतकरी दुःखी तेवढा पुढारी सुखी झालाय. वरनं वारेमाप योजना येत्यात, घोषणा होत्यात. अधिकाऱ्यांच्या पुढाऱ्यांच्या पुढं करणाऱ्याचं साठं लोटं होतंय. धटाय खाय मटाय आणि गरीब का छांडा खाय अशातली गत झाली आहे. शेतीचं पाणी उद्योगाला पळवलं, उद्योगवाल्याचं नशीब पळपळलं. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला, पाणी पळवलं. चारा छावणीच्या नावाखाली मुक्या जित्राबाला खोट्याला बांधून डोळं गाळत बसावं लागलं. सरकारी छावणीवर पुढारी मलिद खात बसलं. देव बी माणसांची परीक्षाच बघतोय. माणूस जरा कमी पडलं तर सरकारच्या नावानं बोंबाबोंब करतोय, पण मुक्या जित्राबानं कुणाच्या नावानं बोंब मारावी? जन्माला आल्यापासनं मालकाचं दावं गाळ्याला अडकलंय. धन्याच्या उपकाराचं वजं खांद्यावंय. मालक जेवढं दावणीला टाकल तेवढं खायचं, गुमान मानत मान घालून बसायचं. मधीच आभाळाकडं बघायचं. मुक्या जित्राबाची तुला दया येऊ दे असं म्हणायचं. गावकरी एकत्र येऊन दुष्काळी परिस्थितीला कसं तोंड देता येईल याचा विचार करत होते. तलाट्यानं आणेवारी चावडीत बसून केली. न बघता पीक पाण्याची नोंद झाली. कागदावर आबादी आबाद झालं. प्रत्यक्षात शेतकरी बरबाद झालं. उन्हाच्या झाडा बसत होत्या. तापली जमीन हरपळून काढत होती. झाडाझुडपाला नावाला सुद्धा पाला राहिला नाही. झुडपत तग धरून उभी होती. खंगली म्हातारी कोतारी माणसं देवाच्या देवळात पडून राहायची. सर्जाचं आपल्या जित्राबांवर जीवापाड प्रेम होतं. जोपर्यंत घरात धनधान्य शिल्लक होतं तोपर्यंत सर्जानं कमी केलं नाही. हरण्या पाखऱ्याची खिलार बैल जोडी, खिलार गाय, खिलार खोंड, भोरी म्हैस, तिचं रेडकू सगळ्यांना जपत होता. पण लागोपाठ 2 वर्ष पडलेल्या दुष्काळानं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं होतं. गिरजेच्या लग्नाला साठवून ठेवलेलं कनवटीचं पैसं मोडलं. मुलका महागाईचं कडबं विकत घेतलं, ते पण संपलं. धान्याचा भरडा घालून ठेवायचं तर धान्य जेमतेम उरलेलं. राजकारणी लोकांनी कानाडोळा केला. चारा छावणीकरता सत्ताधाऱ्यांना झुकतं माप दिलं. चारा छावणी चालकांनी बगलबच्च्यांना हाताशी धरलं. शिंदेवाडीच्या शेतकऱ्यांना सांगितलं, ज्या त्या झेडपी मतदारसंघात चारा छावणी आहे, तुम्ही तिकडं जावा. तिकडच्यांनी सांगायचं, आमचा क्वाटा पुरा झालाय, तुम्ही तिकडं जावा, नाही तर इकडं जावा. इकडं तिकडं करण्यात 8 दिवस पायपीट करण्यात गेलं, पण शिंदेवाडीच्या शेतकऱ्यांची कुणीच दखल घेतली नाही. सारजे आपण असं करूया, उद्या येरवाळी उठवून गोरसाळ्याला जाऊ. तिथल्या बागायतदाराला गळ घालू. ऊसाचं पाचाड जनावरांना होईल, गाडीत घालून आणू. सर्जा सारजीला म्हणाला, अहो तिथं आपल्या वळखी पाळखीचं कोणी नाही, कोण ऊसाच्या पाचटाला हात लावून देईन? सारजा मनात आलं ते बोलले, अगं दोंडीबा आपला पाहुणा आहे ना व, आपल्यासाठी काहीतरी करल. धगाट्याचा दिसेत. मुक्या जित्राबाला चारा घेताना कशाला कोण काय म्हणतंय? बांधाव टाकून दिलं जाणारं पाचाट वायात जाणार ना. जित्राबाच्या मुखात जाते म्हणल्यावर कशाला कोण नाही म्हणतंय? सर्जानं सारजाला सविस्तर सांगितलं. अहो काय सांगताय? काय म्हण पाहुण्याचा पाहुणा दोंडीबाचा म्यावना, कोण कोणाचं नसतं या. सारज्यात तिटकाऱ्यानं म्हणाले, अगं कोणाला तरी दया येईन. आपण गुरसाळ्यात जाऊन प्रयत्न करायला काय हरकत आहे? येरवाळी उठून 4 भाकऱ्या बडो, लवकर गाडी झोपून जाऊ आपण. गुराढोरांची सोय होईल. अगं बैलाची पोटं हापाटी गेले ती.
त्याला चारा नाही तर मला घास गिळवना. त्यांनी आपल्या संसाराच्या गाड्याला खांदा दिला, त्यांच्या खांद्याला घट्ट पडलं. त्यांनी कधी तक्रार केली का? आज त्यांच्या पोटाला घातल्याशिवाय मी आपण भाकर खाणार नाही. सर्जा पाणवल्या डोळ्यानं सारज्याला म्हणत होता. सर्जा गाडी झुपून गुरसाळ्याला गेला. सोबत सारजा होतीच. बैलं दुडक्या चालीनं चालत होती. पवारमाळी सोडून गाडी पुढं गेली. हौदाचं पाणी बघून गाडी सोडून बैलांना पाणी धावलं. फडक्यात बांधून आणलेल्या भाकरीचं गठळं सोडलं, भाकरी काढली. भाकरीवर तांबड्या चटणीचा फोफाटा होता. त्याच्यावर त्याला पाण्याची धार टाकली, चटणी वली केली. बुक्कीत कांदा फोडला, 4-4 घास पोटात ढकललं. जाधव मळ्यातला दत्ताडात जागण्यापुढं आला आणि सर्जाला म्हणाला, कुठलं म्हणायचं पाहुणं? शिंदेवाडीचं आहे. 4 दिवस झालं जित्राबाला चारा नाही. म्हणलं तुमच्या गावातनं ऊसाचं पाचट तरी न्यावावं. पाहुणं, तुमचा ऊस असलं तर पाचट द्याता का हो? सर्जा म्हणाला तसा दत्ताडात जागण्या दात इचकत हसला आणि म्हणला, पाहुणं, हल्ली ऊसाचं पाचट कुणी फुकट देत नाही बघा. बैलाकडनं नांगरट करून घेतात, मग पाचट काढून या म्हणतात. हल्ली कशाला पण भाव आलाय बघा. पाहिजे तर रान नांगरून देतो, पण बैलाच्या पोटाकरता चारा द्या. सर्जा काकुळतीला येऊन म्हणाला, मग काय हरकत नाही. पहिलं 2 पेंड्या कडबा बैलाला टाका, बैलांना खाऊ द्या, मग तुम्ही नांगर झोपा. अर्धा एकर रान उभं आडवं नांगरून द्या. हाकाच्या अंतरा ऊसाचं रान आहे. तुमची मालकीन ऊसाचा पाचट काढल, मग गाडी भरून न्या. लागलं तर उद्या पण या. जगण्यानं सर्जाला सांगितलं. सर्जा मनातल्या मनात म्हणाला, काय माणूस आहे, आवळा देऊन कोहळा काढतोय. आमच्या नशिबी दुष्काळानं भोग आणलाय म्हणून असणारे लोक गैरफायदा घेतात. जगण्यानं बाजूच्या शेतकऱ्याकडनं बळी नांगर आणून दिला. सर्जानं नाईलाजानं बैल नांगराला झोपली. इच्छा नसतानाही ढोरासंग सर्जा ढोर कष्टाला लागला. जगण्याच्या ऊसाच्या मळ्यात सारजा पाचट सवाळत होती. पेंड्या बांधून बांधावर आणत होती. सर्जा रान नांगरत होता. भर दुपारचा उन्हाचा रट होता. परिस्थितीनं मेटाकुटीला येऊन घरधण्याला मदत करणाऱ्या सारजाला जगण्या लांबनं निरखत होता. नांगरटीचं रान हाकाच्या अंतरावर होतं. ऊसाच्या पाल्यानं हाताला चिरलं होतं, घामानं चरचरत होतं. तरी पण सारजा भरभर पाचट काढत होती. जगण्या ऊसात आला आणि गपकन सारजाच्या हाताला धरला आणि म्हणला, ऊसाचा पाला किती हाताला वरबडलाय, चरचरत असेल नाही का? मी हळूवर फुंकर घालतो, बसा माझ्या संग घडीभर. असं म्हणत त्याने हात दाबला तसा सारजानं हात झडकारला आणि ताडकन म्हणाली, कष्ट करून पाचट नेतोय, तुमच्या रानात शिवारात आलोय म्हणून हात धरला? आमच्या आगतिकतेचा असा गैरफायदा घ्यायला वाटलं नव्हतं. पुन्हा पुढं यान तर ऊसाच्या कांडक्यानं पाठ मऊ करल. माझा मालक बैलाऐवजी तुला नांगराला झोपल आणि चापकानं फोडून काढल. सारजा म्हणाली. जगण्या गांगरला होता, पण उसनं अवसान आणून म्हणाला, माझ्याच मळ्यात माझ्याच ऊसाच्या फडात मला रगलड बोलते. एवढी जहागीरदाराची आहे तर मग आली कशाला? गोमान ग बसायचं, नाही तर थोबाड इकडचं तिकडं करेल. मला पण दत्ताडा जगण्या म्हणते ती, उसट बुसकट पाडीन तुझं. जगण्याचं वागणं बोलणं बघून सारजीनं बॉम्ब ठोकली. कारभारी लवकर या, कारभारी लवकर या, उसात लांडगा आलाय लांडगा. म्हणत सारजीनं पाचटाचा पाचुदा घेऊन उसातनं बांधाकडं पळ काढला. सारजीच्या हाळीनं सर्जा खांद्यावर चाबूक घेऊन धावत आला. जगण्याला उसातनं पळायचं कळना. धावताना ठेस काढून उसाच्या सरीत तोंडावर पाडला. पुढं आलेलं फारुळं 4 दात गमावून बसला. तिथंच उसाच्या सरीत गप्पचिप पडून राहिला. कारभारी, झालं एवढं पाचट गाडीत बारा, उसात लांडगा आहे, उगा त्याच्या तोंडाला रगत लागायला नको. सारजा सर्जाला म्हणाली. सारजा घाबरलेली बघून सर्जानं नांगराची बैलं सोडली. गाडी झोपली. पाचट गाडीत भरलं. शिंदेवाडीच्या दिशेनं बैलगाडी निघाली. घराच्या वडीनं हरण्या पाखरेची जोडी सुसाट धावत होती. सर्जा बायकोला म्हणाला, 4 दिवसानं चारा मिळतोय, जनावरं तुटून पडतील. सारजा गप्पच होती.
जनावरं माणसासारखी वागते ती आणि माणसं जंगली जनावरागत तुटून पडते ती. लांडग्याचं नाव घेताच लांडगा पळाला, नाहीतर आपलं आज काही खरं नव्हतं. पाहिजे तर चित्रब बाजारात नेऊन विकावती. डोळ्यामुळं त्यांच्या पोटापाण्याचं हाल बघवत नाहीत. बैरण चाऱ्यासाठी पुन्हा कुणाकडं हात पसरायला लागू नये. माणसं माणुसकीचा पुळका दाखवते ती आणि बाया माणसाच्या इज्जतीला हात घालते ती. माणसं नाहीत, हैवान आहे ती, हैवान. उजनी कॅनॉलच्या पटक्यात दुष्काळानं कंबरडं मोडलंय म्हणून लोकांच्या दाराला जावं लागतंय. आज पातूर असलं अवमानाचं कधी जगावं लागलं नव्हतं. परगावात इलाज नव्हता म्हणून गप बसावं लागलं. पुन्हा कधी एकाची परीक्षा घ्यायची नाही, कोणाच्या वाळल्याची पडाला हात लावायची नाही. संध्याकाळची जेवणं खावणं झाली. सध्या गिरज्या वाकळं टाकून पडली. सारज्यानं उष्ट खरकटं आवरलं, जेवणाची भांडी खांगाळली. सर्जानं तंबाखूचा तोबरा भरला. पुन्हा एकदा जित्राबाच्या मोर पाचटाची एक एक पेंडी टाकली. चूळ भरली. सारज्याला म्हणला, सारजे दिवा मालो. दिवसभराच्या वाडात आणि न प्याकड गायकुईतीला आले. लेकरं झोपली का बघ. असं म्हणत आपण पण आडवा झाला. तेवढ्या सारज्या म्हणाली, मी काय म्हणते ऐकताय ना व. काय म्हणू न ग, अलीकडं सरक. असं म्हणत सारज्याकडं सरकला आणि म्हणला, काय म्हणते. दुष्काळानं मेटाकुटीला आलोय. आपल्या दावणीला जित्राबाचं हाल होण्यापरस सांगोल्याच्या बाजारात विकूया. पुन्हा सुकाळाचं दिस आलं म्हणजे घेऊया. असं सारज्या म्हणतात सारज्या उसळून म्हणला, अगं लेकरावाने सांभाळले. हरण्या पाखराची जोडी म्हणजे माझा जीव का प्राण आहे. खिलारी गय खोंड म्हैस शिकायचं म्हणते. काय डोसका बिस्का फिरलं काय तुझं. मग उद्यापासनं जित्राबाच्या दावणीला आडवं पडतं का. चारा छावणीवर टेकू देणार. दुष्काळ काय सांगोल्याला मंगुड्यालाच आहे वे. तिथं गाव गन्ना चारा छावणी आहे. आपल्याकडं उजनी खालचं क्षेत्र म्हणून सोयी सवलती नाही. नुसतं पुढाऱ्याचं बाजेन पण. आपल्या दारात जित्राबा उपाशी मारण्यापरास खात्या दावणीला जाते आल म्हणून म्हणते जित्राबा कोया. सारज्या सर्जाला सांगत होते, अगं 2 महिने कसं तरी निभू घे. वैरण मिळत नाही. चारा तगाई करतात. हेलपाटं मारलं पण अधिकाऱ्याला घाम फुटाणं झालंय. तेव्हा इकडनं तिकडनं कुठनं तरी ऊसाचं पाचाड बघू. उन्हाळा सरत आला म्हणजे काहीतरी पाऊस पाणी पडनच की. तशी सारज्या उसळली आणि म्हणली, ऊसाचं पाचाट पेटवान बसा शेकत. आता म्या कोणाच्या ऊसाच्या पाचाटाला हात घालायचे नाही. उद्याच्या उद्या सांगोल्याला जित्राबाई का नाही तर मोडणीमच्या बाजाराला न्या. सर्जाचा कणा मोडल्यागत झालं. नाईलाजानं दुसऱ्या दिवशी हरण्या पाखराची जोडी, खिलार गय, रेडकू, म्हैस सांगोल्याच्या बाजारात इकायला नवरा बायको घेऊन गेले. गिरायकी यायची, पाडून मागायची. दुष्काळी दिसाचं जित्राब घेऊन त्याला खायला काय घालायचं म्हणायची. 5-50 हजाराची बैल 5-25 हजारात मागायची. कुणी बैल उठवून बघायचं, काहीतरी बैलाला खोड असेल म्हणायचं. बाजारात घेणाऱ्यापेक्षा माप काढणारी जास्त होती. दलाल हिडी येडा घालायची. मुख्या जित्राबांच्या खरेदी इकरीत दलाली खायची. कोणाचं पोट काशाव तर कोणाचं काशाव. दुपार टळून गेली पण कुठल्याच जनावराला म्हणावी तशी मागणी झाली नाही. 1-2 कपाळाला गंध लावलेलं, गळात माळा घातलेलं, खांद्यावर लाल फंच्यात भाकरीचं गढळं बांधल्यागत केलेलं. त्यातलं एक जण म्हणला, समजा 60 केवढ्याला देणार बाबा. सर्जा म्हणाला, 1.5 लाखाला. मग तू जित्राबा ऐकायला आणली नाही गाड्या, बाजार फिरवायला आणली वाटतं त्यांना. एक सबुरीनं सांग देऊ का 80,000. कासरं सोड, आम्हाशिवाय दुसरं गिराईक नाही. नाही जमणार नाही. मालक पैशाकडं बघू नका, खात्यात दावणीला जात्यानी बघा. पण हे खरं कशावरनं. गिराईक फंच्यावर हात ठेवून म्हणलं, या भाकरीची शपथ घेऊन सांगतो, खात्यात दावणीला जाऊ दे चित्राबाला. 10-20 हजाराकडं बक्षीला आणि द्याला कसाबाला. मग बसू द्या पाप तुमच्या मोकांडी. पळणाऱ्या माणसाला न देता कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या कसाबाला देऊन जित्राबाचं पाप माथ्यावर घेशीन. देवाची शपथ घेऊन सांगतो, आम्ही पाळायला घेऊन जातोय. जित्राबाचं पुण्य पदरी पडल.
देतो का 90,000ला? हे बघ, माळकरी गंधवाला आहे मी, कशाला खोटं बोलन? शिवाय देवाची शपथ घेतोय. आपल्या दारात जित्राबाचं हाल हाल होण्यापरस जनावरं पाळायला जातात तर देवावती असा विचार करून सर्जा म्हणाला, आणखीन 20,000ची शेंडी चढवा. एवढ्यात पाखऱ्या बैल टावकारून गिरायकाच्या अंगावर धावला. गिरायकाच्या खांद्यावरचा फंचा पाडला. फंच्यात बांधलेलं भाकरीचं गठळं नव्हतं तर जुनं पायतान बांधलेलं होतं. गिराईक सर्जाला भावनिक बोलून आपण गिराईक सज्जन माणूस आहे, माळकरी आहे, गंधवाला आहे म्हणून फसवत होता. कसाब भामट्याला पुढं करून शेतकऱ्याची जित्राब कत्तलखान्याकडे घेऊन जात होतं. एवढ्यात बाजारात आलेला दगडू सर्जाला म्हणाला, अरे गन लावून माळा घालून असली बंडलबाज भामटी माणसं कसाब घालत्यात पुढं. दलालीसाठी रेटून खोटं बोलत्यात, शेतकऱ्याला फसवत्या ती. सर्जेराव, एक वेळ टंचाईमुळं जित्राब सोडून दे, पण गंध लावून फिरणाऱ्या भामट्याला देऊ नग. मुख्य जनावराचं पाप 10 जन्मात भेटायचं नाही बाबा. सर्जाचं डोळंच उघडलं. बाजारातली आपल्या जनावरांची दावण सोडली, गावाकडची वाट धरली. घराकडे जाताना सारजा दोघं एकमेकांना एक शब्द बोलले नाहीत. दोघांच्या डोक्यात एकच विचार घोळत होता, तो म्हणजे जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न. येता येता उंबरगावच्या पवाराकडनं 25 पेंड्या काढबा विकत घेतला. 25 पेंड्याचे 500 रुपये घेतले. सकाळपासनं सर्जानं भाकरीचा तुकडा गिळला नव्हता का गोडभर चहा घेतला नव्हता. भीषण परिस्थितीला तोंड कसं द्यायचं याचाच विचार करत होता. घरी आल्यावर अर्धी पेंडी जनावरांमोरं टाकली. 4 घास कसं बसं खाल्लं, पण झोप काही येत नव्हती. सर्जाला जित्राबाची तळमळ वाटत होती. शिंदेवाडीच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या जित्राबाकरता लांबच्या जवळच्या नातलगाकडं तळ ठोकला. पाहुण्याच्या गावी आश्रितासारखी जाऊन राहिली होती तर शेतमजुरांनी पुण्या मुंबईला बिगारी कामासाठी धाव घेतली होती. सर्जाला कोणाचाच आधार नव्हता. जवळची वेगमी संपली. अर्धपोटी राहिल्यानं गय गाबडली. भोऱ्या म्हशीचं रेडकू मेलं, खोंड रोडावलं. हरण्या पाखऱ्या डोळं गाळत होते. घरातलं उरलं सुरलं धान्य संपलं होतं. सारजा उसणं पासणं बघावं म्हणून वरच्या आळीतल्या भागाबाईकडे गेली होती. सारजाच्या मागं सध्या आई मला भाकर म्हणत भोकांड पसरत गेला. जित्राबाकडं बघवना म्हणून कुणाकडं काय मिळतंय का म्हणून बघायला गेला. गिरजा घरात एकटीच भुकेल्या पोटी आईबाच्या वाटेवर डोळं लावून बसली होती. भागाबाईला लय सिनतवारी केल्यावर भागाबाईनं 2 पावल्या माल उसना दिला. पण आज सर्जाला कोणी पावलं नव्हतं. सर्जाच्या डोळ्यामोरं उपाशी जित्राब दिसत होती. भागाबाईनं आणलेल्या मानातनं चिपटं मापटं धान्य जित्राबाला पाठीत ठेवून दिलं. हातबल झालेला सर्जा जनावराच्या दावणीला ढसा रडत होता. सर्जाचं हुंदकं मुक्या जित्राबाला कळत होतं. हरण्या पाखऱ्या सर्जाचं डोकं जीभनं चाटत होतं. मुक्या जित्राबाची माया बघून सर्जाला हुंदकं आवरत नव्हतं. त्या रात्री सर्जा जेवलाच नाही. रात्रभर विचार करत तळमळत पडून राहिला होता. 4 दिवस झालं गय जागची उठली नाही. वैरणी अभावी पोटं खपाटीला गेलेली, अंगात ताकदच उरली नाही. आधनं मधनं डोळं उघडून बघायची, पुन्हा डोळं मिटायची. सर्जाला गलबलून यायचं. जनावरांच्या दावणीला टाकायला काय नाही. गुरावासरांच्या जीवावरचा आपला प्रपंच पैसाच नाही. जनावरांची तडफड बघवत नव्हती. भुकेल्या पोटी गयनं तडफडून मान टाकली. सर्जानं आतल्या आत हुंदकं गिळलं. मेलेल्या गायला वडून नेताना बैलांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या, पण सर्जाचा विलाजच नव्हता. दुष्काळानं पार कंबरडं मोडलं होतं. सर्जा मनाची जुळवाजुळव करत होता. सर्जानं सकाळी उठून आंघोळ केली, गोडभर चहा घेतला, गावातल्या देवदेवतांच्या पाया पाडला. तिथनं वाशा पेंटरकडं गेला. वाशा पेंटरकडनं 3-4 पाट्या तयार केल्या, घरी आला. बायको सारजा, पोरगी गिरजा, पोरग साध्या यांना जवळ घेऊन बसला.
सध्याच्या चेहऱ्यावरनं मायेनं हात फिरवला, गिरजेच्या पाठीवरनं आपुलकीनं हात फिरवला आणि सारज्याला म्हणला, सारजे, तू लेकरांना सांभाळ, काय पण कर, पण त्याला पोटाला घाल. का हो धनी, असं का म्हणताय? तू लेकरं सांभाळ, मी उरलेली जित्राबा सांभाळतो. आता गावात राहून जित्राब उपाशी तडफडलेली मला बघवत नाही, म्हणून मी आपला मुलूक सोडून परमुलकाला जातो. देव बुद्धी दिन तसं करतो, आजच निघतो. सध्या गिरिजे, आईचं ऐकत जावा, तिला त्रास देऊ नका. सरजा डोळ्यातल्या आसवांना बाहेर येऊ न देता गंभीरपणे सांगत होता. पोरं आईच्या तोंडाकडे बघत होती, आय बाच्या तोंडाकडे बघत होती, तर सरजा जित्राबाच्या तोंडाकडे बघत होता. 4-5 भाकरी बरोबर बांधून घेतल्या, तयार केलेल्या पाट्या थैलीत घेतल्या. सरजेनं पुन्हा एकदा घरावर नजर फिरवली. दाटल्या कंठानं घर सोडलं. बैलांना गुरांना चालण्यासाठी अंगात बळ उरलं नव्हतं. दावणीवरनं सोडताच मुक्या जित्राबांच्या मूक भावनांना बांध फुटला. हरण्या पाखराच्या डोळ्यात पाणी घाळत होतं. खोंड म्हैस मागं पाय वडत होती. दिवसभर सरजा रानोमाळ भटकला, पण जनावराच्या पोटाला कुठं मुठभर चारा मिळाला नाही. वटलेल्या आंब्याच्या झाडाखाली रात्र काढली. सरजेच्या आजूबाजूला हरण्या, पाखऱ्या, बैल, भोरी म्हैस बसली होती. खोंड उडबूस करत होतं. रात सरली. सरजानं मनाशी खुनगाड बांधली आणि मनाशी म्हणला, यांना उपासपोटी राहिलेलं मला भगवाना, आज काळजाव दगड ठेवून निर्णय घेतोय. थरथरत्या हातानं जनावराचं कासरं सोडलं, त्यांना मुक्त केलं आणि हरण्या पाखऱ्याला म्हणाला, ऐका माझ्या राजानो. असं म्हणत थैलीतल्या पाट्या काढल्या, जनावरांच्या गळ्यात बांधल्या. त्या पाट्यांवर लिहिलेलं होतं, दुष्काळामुळं मालकानं आम्हाला सोडलंय, आम्ही मुकी जनावरं, दया आली तर चारा पाणी द्या, पाहिजे तर काम करून घ्या, तुमच्या दावणीला गुलाम म्हणून ठेवून घ्या, पण पोटाला चारा द्या, पोटाला पाणी द्या. सरजानं आपल्या दोरखंडातनं जनावरांना मोकळं केलं. 10 दिशानं वाट दिसल तिकडं जावा म्हणून हात जोडलं आणि जावा बाबांनो असं म्हणत झाडाखाली डोळं गाळत बसला. जनावराच्या गळ्यात बांधलेल्या पाट्या बघून कुणी हळहळायची, तर कुणी म्हणायची फुकट पोसायसाठी नाटकं केल्यात. जो तो जनावरांना हाकलून देत होता. मुक्या जित्राबांची कोणाला दया आली नाही. एरवी गायला वंदन करणारी माणसं, बैलांना शंकराचं वाहन म्हणून नंदीला नमस्कार करणारी माणसं जित्राबाला दगड मारत होती. दिवसभर शेता शिवारात रानावनात कुणी जित्राबाला उभं राहू दिलं नाही. दिस मावळतीला गेला तसं पाय वडत वडत जनावरं वटलेल्या आंब्याच्या झाडाजवळ परत आली. हरण्या पाखऱ्याला, खोंडाला उपासपोटी परत येताना बघून सरजेला गलबलून आलं. टाळकं चालना, विचार जाग्यावर थांबलं. मी तुमच्यासाठी काहीच करू शकलो नाही, पण म्या तुम्हाला कसाबाच्या दावणीला दिलं नाही. माझ्या मुक्या बांधवांनो, मी हातबल झालोय, मला मार्ग सुचत नाही. तुम्हाला उपासपोटी ठेवून परतीच्या मार्गाकडे जाऊ शकत नाही. तुमची आयुष्यभर साथ सोबत केली, मला शेवटची साथ सोबत तुमचीच. असं म्हणत हरण्या पाखऱ्याच्या कासऱ्यानं वटलेल्या आंबाच्या झाडाला गळफास घातला. त्याने आपली जीवनयात्राच संपून टाकली. हरण्या पाखऱ्यानं हंबरडा फोडला, भोरी म्हैस भेदरून गेली, खोंड काळवंडलं. उपाशी जनावरांनी आपल्यासाठी उपासपोटी गेलेल्या सरजेच्या पायाला चाटायला सुरुवात केली. तुझ्यासारखा धनी मिळाला, जीवाला जीव लावला, शेवटी आम्हाला सोडून गेला. आमचं जीणं खुटलं, पण धन्याला एकटं कसं जाऊ द्यायचं म्हणून मुक्या जनावरांचा कंठ दाटून आला होता. हरण्या पाखऱ्यानं सरजासाठी हंबरडा फोडला होता. पशुपक्षी आसमंत जनावरांच्या त्या हंबरड्यानं शोकाकुल झाला होता. हंबरून हंबरून हरण्या पाखऱ्यानं सरजेच्या पायाजवळ माना टाकल्या. शिंदेवाडीच्या दुष्काळाच्या दाहकतेचे रकानेच्या रकाने 4 दिवस भरून आले.
दुष्काळाच्या खाईत जनता जनार्दनाला, मायबाप सरकारला, सगळ्या सोयऱ्याला हरण्या पाखऱ्याचा हंबरडा कळलाच नाही. आमदार खासदार आले, सांत्वन करून गेले. सारज्याच्या दुःखावर फुंकर घालण्याच्या ऐवजी आश्वासनाचं मीठ चोळून गेले. शिंदेवाडीची आणेवारी जास्त लागल्यानं शिंदेवाडी गाव दुष्काळी योजनेपासून वंचित राहिलं, सरकारी लाल फितीत अडकलं. घरधन्याचं सारज्याला झालेलं दुःख, जन्मदात्या मायेला पारख्या झालेल्या लेकराचा दुःखाचा हंबरडा सरकारी यंत्रणेला कळणार कसा? धन्याच्या चरणाजवळ हांबरून हांबरून प्राण सोडणाऱ्या पाखऱ्याची माया कळणार कशी? ग्रामीण जीवनातील शेतकरी कुटुंबातील मुक्या जनावरांचा, मुक्या मायेचा हंबरडा आसमंत विसरूच शकत नव्हता. श्रोते हो, ही होती प्राध्यापक शिवाजीराव बागल यांच्या हंबरडा या कथासंग्रहातली कथा हंबरडा. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. कथा तुम्हाला आवडली असेल मित्रपरिवारात, नातेवाईकात, तुमच्या सोशल मीडियामध्ये शेअर करा. भेटत राहूया श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.